नगर जिल्हा हा तीर्थक्षेत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध शिर्डी, शनिशिंगणापूर, मढी, देवगड अशी तीर्थक्षेत्रे आहेत। याशिवाय मोहटादेवी, कोरठण खंडोबा, नेवासे, पुणतांबा या ठिकाणीही वर्षभर भाविकांची गर्दी असते। भाविकांची हीच गर्दी लक्षात घेता भाविक महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स, पैशांचे पाकिट व महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या सध्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत। येत्या काही दिवसात मढीची ही यात्रा असल्याने भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आम्ही ही बातमी करत आहोत। 2 दिवसांपूर्वी शिर्डीत आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील टोळीला स्थानिक पोलीस व सुरक्षा रक्षकांनी जेरबंद केले। विशेष म्हणजे या टोळीत पुरुष, स्त्रिया व अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या टोळीकडे मोठं घबाड सापडले। येत्या काही दिवसातील सणवार लक्षात घेता परराज्यातील या टोळ्या नगर जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रात आपला हात साफ करू शकतात असा इशारा देण्यात आला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। 2 दिवसांपूर्वी शिर्डीतील एका भाविकाची पर्स ब्लेडने कापून चोरल्याची तक्रार शिर्डी पोलिसांकडे आली। गर्दीचा हंगाम लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। मंदिर परिसर व आसपासचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। त्यात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा समोर आला। काही महिला दर तासाला त्यांचे कपडे बदलताना मंदिर परिसरात दिसल्या। विशेष म्हणजे कधी पंजाबी ड्रेस, कधी कुर्ता जीन्स, कधी थेट साडी अशा पेहरावात या महिला मंदिर परिसरात फिरताना सीसीटीव्हीत दिसल्या। सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत असे दिसून आले की ही टोळी दर अर्ध्या तासाने आपले कपडे बदलताना पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देण्याचा प्रयत्न करत असे। वेषांतर करून भाविकांसारखाच पेहराव करत ते गर्दीत मिसळत होते आणि संधी मिळताच भाविकांचे मोबाईल किंवा पर्स लंपास करत असावेत या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आणि साईबाबा संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यानंतर संयुक्त मोहीम राबवून संशयितांना घेरले। यावेळी एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र पोलिसांनी अन्य सदस्यांना ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्यांच्याकडे 10 महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चोऱ्यांसाठी वापरले जाणारे ब्लेड्स व कटर सापडले आहेत। विशेष म्हणजे या टोळीने एका बालकाचाही चोरीसाठी वापर केला असून त्यांच्याकडूनही एक मोबाईल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कर्नूल येथील सय्यद खाजा, सय्यद समूद, गोकुळा कल्लम्मा आणि मणिकला रमुलाम्मा यांचा समावेश आहे। प्राथमिक चौकशीत ही टोळी 2 दिवसांपूर्वी शिर्डीत दाखल झाल्याचे समोर आले। मंदिर परिसरातील स्नानगृहांचा वापर करून ते तेथेच वास्तव्यास होते। कर्नूलवरून येताना त्यांनी काही मोबाईल विक्री केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही टोळी पकडली असली तरी जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रात अशाच प्रकारच्या टोळ्या आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे प्रत्येक तीर्थस्थळावर सतर्क राहणे गरजेचे आहे। गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी। तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।